अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण होतं. कुठे गुरुचरित्राचं पारायण सुरू असतं, कुठे नवनाथ भक्तिसाराचं वाचन सुरू असतं, कुठे रुद्राभिषेक केला जातो, तर कुठे भगवान शिव आणि भगवान विष्णूंची उपासना केली जाते. आणि याच पवित्र श्रावण महिन्याचा लाभ घेऊन आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा करण्याची इच्छा अनेक भक्तांच्या मनात असते. पण इथेच अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्यनारायणाची सेवा किती वेळा करावी? एकदा, तीनदा, पाचदा, 11 वेळा की त्यापेक्षा जास्त? संकल्पयुक्त सेवा कशी करायची? मांडणी कशी करायची? दररोज मांडणी उचलायची का? एखाद्या दिवशी सेवा राहून गेली तर काय करायचं? माहेरी किंवा गावी जायचं असेल तर सेवा कशी सुरू ठेवावी? आणि शेवटी उत्तर पूजा नेमकी कधी करायची? आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, भक्ती करताना भीती मनात ठेवू नका. श्रद्धा, सात्विक भावना आणि आपल्या क्षमतेनुसार केलेली सेवा याला सर्वात जास्त महत्व आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणात सत्यनारायणाची सेवा का करावी? आपल्या परंपरेमध्ये भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा श्रद्धेने केली जाते. सत्यनारायणाची सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचं स्मरण, पूजा, कथा आणि नैवेद्याच्या माध्यमातून भक्तिभाव व्यक्त करणं. आपल्यापैकी अनेक जण वर्षातून एकदा किंवा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात. पण श्रावण महिना हा भक्तीसाठी विशेष मानला जात असल्यामुळे अनेक भक्त या काळात सत्यनारायणाची संकल्पयुक्त सेवा करण्याचा विचार करतात. ही सेवा करण्यामागे प्रत्येकाची भावना वेगळी असू शकते. कुणाला घरामध्ये सुख शांती हवी असते, कुणाला आर्थिक अडचणींमधून मार्ग मिळावा अशी इच्छा असते, कुणाला व्यवसायामध्ये स्थैर्य हवं असतं, कुणाला मुलांच्या प्रगतीसाठी सेवा करायची असते, तर कुणी फक्त भगवान विष्णूंच्या चरणी भक्ती म्हणून ही सेवा करत असतं. म्हणून सेवा करताना मनामध्ये एकच भावना ठेवा, देवा, माझ्या घरावर तुमची कृपा राहू दे आणि माझ्याकडून ही सेवा यथाशक्ती पूर्ण करून घ्या. आता सर्वात पहिला प्रश्न, श्रावणामध्ये किती सत्यनारायण करायचे? याला एकच संख्या बंधनकारक आहे असं समजण्याची गरज नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्ही 1, 3, 5, 7, 11 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सेवा करण्याचा संकल्प करू शकता. कुणाला फक्त 1 सत्यनारायण करायचं असेल तर तो करू शकतो. कुणाला 11 सत्यनारायणचा संकल्प करायचा असेल तर तो करू शकतो. आणि ज्यांना अधिक दिवस सेवा करायची आहे त्यांनी आपल्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार ती ठरवावी. पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, संकल्प केला म्हणजे स्वतःवर अनावश्यक ताण घेऊ नका. घरात अचानक काही अडचण आली, तब्येतीची समस्या आली किंवा प्रवास करावा लागला तर स्वतःला दोष देत बसू नका. श्रद्धा ही भीतीवर आधारलेली नसावी. संकल्प कसा करायचा? पहिल्या दिवशी पूजा सुरू करण्यापूर्वी मन शांत करून भगवान सत्यनारायणांसमोर संकल्प करावा. आपलं नाव, गोत्र माहिती असल्यास गोत्र आणि आपण किती सत्यनारायणाची सेवा करणार आहोत हे मनापासून सांगावं. उदाहरणार्थ, हे भगवान सत्यनारायण महाराज, आपल्या कृपेने मी आजपासून यथाशक्ती अमुक संख्येने सत्यनारायणाची सेवा करण्याचा संकल्प करत आहे. माझ्याकडून ही सेवा श्रद्धेने, भक्तीने आणि निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी, अशा प्रकारे प्रार्थना करू शकता. आणि एक छोटासा मुद्दा लक्षात ठेवा, संकल्पामध्ये अखंड असा शब्द वापरण्याऐवजी यथाकालीन असा शब्द वापरणं अधिक सोयीचं आहे. कारण आयुष्यात कधीही अडचण अचानक येऊ शकते. एखाद्या दिवशी सेवा राहिली तरी त्यासाठी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मांडणी कशी करायची? आता आपण पाहूया सत्यनारायणाची मांडणी कशी करायची. सगळ्यात आधी स्वच्छ जागा निवडा. एक चौरंग किंवा पाट ठेवा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावं. भगवान सत्यनारायणांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तुमच्याकडे सत्यनारायणाची पोथी असेल तर ती देखील पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. भगवान गणपती, वरुण देवता आणि आपल्या कुळदेवीच्या प्रतीकासाठी सुपारी ठेवण्याची प्रथा काही पद्धतींमध्ये केली जाते. तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने पूजा केली जाते तीच पद्धत तुम्ही श्रद्धेने पाळू शकता. कलश स्थापना करायची असेल तर कलश ठेवा.
त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं, आंब्याचं पानं आणि नारळ ठेवून कलशाची स्थापना करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना जागा स्वच्छ आणि मन शांत असावं. मांडणी रोज उचलायची का, हा प्रश्न खूप जण विचारतात. जर तुम्ही सलग अनेक सत्यनारायण करण्याचा संकल्प केला असेल तर दररोज संपूर्ण मांडणी उचलण्याची आवश्यकता नाही. तीच मांडणी ठेवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा करू शकता. फुलं खराब झाली असतील, पानं सुकली असतील किंवा पूजेची जागा स्वच्छ करायची असेल तर आवश्यक तेवढी स्वच्छता करू शकता. मांडणीला हात लावला म्हणून सेवा भंग होते असं समजू नका. पण जर घरामध्ये जागेची अडचण असेल आणि रोज मांडणी ठेवणं शक्य नसेल तर रोज पूजा पूर्ण करून योग्य पद्धतीने मांडणी आवरू शकता आणि पुढच्या दिवशी पुन्हा मांडणी करू शकता. सेवा कोण करू शकतं? सत्यनारायणाची सेवा करण्यासाठी भक्तीची भावना महत्वाची आहे. स्त्री असो किंवा पुरुष, वयस्कर असो किंवा तरुण, आपल्या श्रद्धेनुसार सेवा करता येते. काही कारणांमुळे स्वतः पूजा करणं शक्य नसेल तर कुटुंबातील दुसरी व्यक्ती देखील भक्तिभावाने सेवा करू शकते. म्हणून ही सेवा मी करू शकते का या विचाराने स्वतःला थांबवू नका. तुमच्या घरच्या परंपरा आणि श्रद्धेनुसार सेवा करा. सेवा कोणत्या वेळी करावी? सामान्यतः पौर्णिमेची सत्यनारायण पूजा अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेत केली जाते. परंतु जर तुम्ही संकल्पयुक्त अनेक दिवसांची सेवा करत असाल तर तुमच्या सोयीचा एक ठराविक वेळ ठेवणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी सेवा केली असेल तर शक्यतो पुढील दिवसांमध्ये देखील जवळपास त्याच वेळेत सेवा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी वेळ मिळत असेल तर सकाळी करा, संध्याकाळी वेळ मिळत असेल तर संध्याकाळी करा. पण सेवा करताना मन शांत असणं अधिक महत्वाचं आहे. उपवास करायचा का, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. सत्यनारायणाची संकल्पयुक्त सेवा करताना प्रत्येकाने उपवास करायलाच हवा असं समजू नका. तुमच्या आरोग्यानुसार आणि क्षमतेनुसार आहार घ्या. सेवा करण्यासाठी स्वतःला अशक्त करून घेण्याची गरज नाही. काही घराच्या परंपरेनुसार कांदा, लसूण किंवा काही पदार्थ टाळले जातात. तुमच्या घरची परंपरा असेल तर ती पाळा, पण नियमांच्या भीतीमुळे भक्तीच थांबवू नका. ब्रह्मचर्याबद्दल संकल्पयुक्त दीर्घ सेवा करणारे काही भक्त ब्रह्मचर्याचं पालन करतात. तुमच्यासाठी ते शक्य असेल तर तुम्ही श्रद्धेने पाळू शकता. पण एखाद्या कारणामुळे एखादा नियम पाळणं शक्य झालं नाही म्हणून देव शिक्षा करतील अशी भीती मनात ठेवू नका. भगवंताच्या सेवेमध्ये श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सात्विक भावना सर्वात महत्वाची आहे. माहेरी किंवा गावी जायचं असेल तर समजा तुम्ही 11 सत्यनारायणांचा संकल्प केला पण मध्येच रक्षाबंधनासाठी किंवा इतर कारणासाठी माहेरी जाणं आलं तर काय करायचं? अशा वेळी शक्य असेल तर जाण्यापूर्वी एक सेवा पूर्ण करा. मध्ये काही दिवस सेवा राहिली तर परत आल्यानंतर पुढची सेवा सुरू करू शकता. यासाठी घाबरून संकल्प मोडला असं समजू नका. आपल्या आयुष्यात कधी प्रवास, आजारपण किंवा कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे भक्तीमध्ये लवचिकता आणि श्रद्धा ठेवा. रोज काय करायचं? जर तुम्ही अनेक दिवसांची सेवा करत असाल तर रोज संपूर्ण सत्यनारायण कथा किंवा पोथी पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे का, हा प्रश्न येतो. तुम्ही ज्या संकल्पाच्या पद्धतीने सेवा करत आहात त्यानुसार रोजची पूजा आणि नैवेद्य करू शकता. भगवान सत्यनारायण, गणपती, कलश आणि इतर स्थापित देवतांना भक्तिभावाने नमस्कार करावा. फुलं अर्पण करावीत, धूपदीप दाखवावा आणि नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य काय ठेवायचा? सत्यनारायण पूजेमध्ये शिरा हा विशेष नैवेद्य मानला जातो. त्यामुळे रोजच्या सेवेमध्ये यथाशक्ती शिरा किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य नैवेद्य ठेवू शकता. महत्वाचं म्हणजे नैवेद्य किती मोठा आहे हे नाही, तो भक्तिभावाने अर्पण केला आहे का, हे जास्त महत्वाचं आहे. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्याची परिस्थिती नसेल तरी साध्या पद्धतीने नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. एकादशीला सत्यनारायण करता येतो का? हो, अनेक भक्त एकादशी सारख्या पवित्र दिवशी देखील भगवान विष्णूंची उपासना करतात. त्या दिवशी तुमच्या घरच्या उपवासाच्या किंवा आहाराच्या पद्धतीनुसार नैवेद्य ठेवू शकता. उपवासाची परंपरा असेल तर त्यानुसार करा. भगवान विष्णूंचं स्मरण, नामस्मरण आणि भक्ती हीच मुख्य भावना असावी. श्रावण पौर्णिमेचा विशेष दिवस. श्रावण पौर्णिमा हा देखील भक्ती आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सत्यनारायणाची सेवा करण्याची इच्छा असेल तर नक्की करू शकता आणि जर त्या दिवशी वेळ मिळाला नाही तर श्रावण महिन्यातील दुसऱ्या योग्य दिवशी देखील सेवा करता येते.
फक्त दिवस किंवा वेळ चुकला म्हणून देवाची कृपा संपते अशी भीती मनात ठेवू नका. सत्यनारायणाची सेवा किती दिवस करावी? कुणाला 1 दिवसाची सेवा करायची असेल तर 1 दिवसाची करा. कुणाला 3 दिवसाची सेवा करायची असेल तर 3 दिवसाची करा. 5, 7, 11, 21 किंवा अधिक दिवसांचा संकल्प देखील आपल्या क्षमतेनुसार करता येतो. पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवेची संख्या वाढवण्यापेक्षा सेवेतील श्रद्धा वाढवणं महत्वाचं आहे. एक सत्यनारायण मनापासून करणं आणि अनेक सेवा फक्त भीतीपोटी करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. आर्थिक अडचणींसाठी सेवा. अनेक भक्त सत्यनारायणाची सेवा आर्थिक स्थैर्य, घरातील सुख समृद्धी आणि अडचणींमधून मार्ग मिळावा या भावनेने करतात. पण इथे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, फक्त पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या अडचणी नाहीशा होतील असा दावा करणं योग्य नाही. भगवंतावर श्रद्धा ठेवतानाच आपले प्रयत्न, योग्य निर्णय आणि कर्म यांना देखील महत्व आहे. भगवंताकडे प्रार्थना करा, देवा माझ्या अडचणी दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा आणि तो मार्ग चालण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. ही भावना अत्यंत सुंदर आहे. उत्तर पूजा कधी करायची? आता सगळ्यात महत्वाचा भाग. समजा तुम्ही 11 सत्यनारायण करण्याचा संकल्प केला आहे. आज पहिला झाला, उद्या दुसरा, अशा पद्धतीने 11 सत्यनारायण पूर्ण झाले तर लगेच पुढच्या दिवशी उत्तर पूजा करून मांडणी आवरू शकता. म्हणजे उत्तर पूजा ही प्रत्येक सत्यनारायणानंतर करण्याची गरज नाही. जर तुम्ही सलग संकल्पयुक्त सेवा करत असाल, संकल्पातील शेवटची सेवा पूर्ण झाल्यानंतर उत्तर पूजा करायची. उत्तर पूजेच्या वेळी देवतांना नमस्कार करावा, अक्षता अर्पण कराव्या आणि आपल्या परंपरेनुसार उत्तर पूजेची प्रार्थना किंवा मंत्र म्हणावा. त्यानंतर पूजेचं साहित्य व्यवस्थित आवरून आपल्या जागेवर ठेवावं. दानधर्म का करावा? सत्यनारायणाची सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा दानधर्म करणं ही खूप सुंदर भावना आहे. पण दान करताना दिखावा करण्यापेक्षा गरजू व्यक्तीला मदत करणं अधिक महत्वाचं. एखाद्या गरजू कुटुंबाला धान्य देता येत असेल तर धान्य द्या. एखाद्याला जेवणाची गरज असेल तर अन्नदान करा. गुरुजींना दक्षिणा देण्याची तुमची परंपरा असेल तर ती श्रद्धेने द्या. दान किती मोठं आहे यापेक्षा त्यामागची भावना मोठी असते. घरच्या घरी सत्यनारायण करावा का? अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा गुरुजींना बोलावून केली जाते. वेळ, परिस्थिती आणि श्रद्धेनुसार तसं करणं उत्तम आहे. परंतु प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. अशा वेळी आपल्या घरच्या परंपरेनुसार साध्या पद्धतीने भगवान सत्यनारायणाची भक्ती आणि पूजा करू शकता. महत्वाचं म्हणजे पूजा करताना योग्य माहिती आणि आपल्या कुटुंबाची परंपरा लक्षात घ्या. या सेवेचा खरा अर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सत्यनारायणाची सेवा करतो ती केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. ही सेवा आपल्याला एक गोष्ट शिकवते, सत्याच्या मार्गावर राहणं, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम ठेवणं, गरजूला मदत करणं, अन्नाचा आदर करणं, आपल्या कर्मावर विश्वास ठेवणं आणि संकटाच्या काळात देवावर श्रद्धा ठेवणं. भगवंताकडे मागताना फक्त पैसा, यश किंवा इच्छा मागण्यापेक्षा देवा माझ्या जीवनात योग्य ते घडू दे, चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेव, माझ्या कुटुंबावर कृपा ठेव आणि प्रत्येक संकटातून मार्ग दाखव, अशी प्रार्थना केली तर तिचं समाधान वेगळंच असतं. तर स्वामी भक्तांनो, या श्रावण महिन्याचा पवित्र काळ साधून तुम्ही देखील आपल्या घरामध्ये यथाशक्ती सत्यनारायणाची सेवा करा. सेवा 1 दिवसाची असो किंवा 11 दिवसांची, मांडणी मोठी असो किंवा अगदी साधी, नैवेद्य भरपूर असो किंवा आपल्या क्षमतेनुसार थोडासा, भगवान आपल्या भक्तीची किंमत पदार्थांच्या प्रमाणामध्ये मोजत नाहीत. मनामध्ये श्रद्धा असावी, सेवेमध्ये प्रामाणिकपणा असावा आणि आपल्या कर्मांमध्ये चांगुलपणा असावा. तुमच्या घरात सुख शांती नांदो, अन्नधान्याची कमतरता भासू नये, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी, आनंदी आणि समाधानी राहो. तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला योग्य मार्ग मिळो आणि भगवान सत्यनारायण, श्री दत्त महाराज आणि आपल्या श्री स्वामी समर्थांची कृपाछाया तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी, आमच्याकडून सेवा कमी अधिक झाली तरी आमची श्रद्धा स्वीकारा, आमच्या चुका क्षमा करा आणि तुमच्या चरणांशी आमचं नातं
सदैव असंच दृढ राहू द्या. याच प्रार्थनेसह आजची ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासह. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि मनात श्रद्धा कायम ठेवून सेवा करत राहा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.